हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघू। आजचं रुटीन काय काय आहे आणि सकाळची वेळ होती, घरातली सगळी कामं आवरली आणि आम्ही आता बाहेर शॉपिंगसाठी आलो होतो। माझ्या माहेरी एक कार्यक्रम आहे, त्याची शॉपिंग चालू होती। तर कोणता कार्यक्रम आहे काही सगळं तुम्हाला कळेल। व्हिडिओ कंटिन्यू बघा। व्हिडिओ थोडे लेट येतील पण व्हिडिओ सगळे येतील। आणि इथं पाहुण्यांना देण्यासाठी आम्ही साड्या वगैरे बघत होतो आणि भरपूर व्हरायटी अशा साड्या होत्या इथं, जशा आम्हाला पाहिजे तशा आम्ही बघत आहे। तर चला करा ब्लॉग कंटिन्यू आणि कळेलच तुम्हाला माहेरी कोणकोणता कार्यक्रम आहे काय काय। आणि असं आहेर वगैरे देण्यासाठी आम्ही साड्या बघत आहे। जास्त पण कमी प्राईस नाही, जास्त पण नाही, थोडी मध्यम अशा आम्ही साड्या बघत आहे। तर बघूया आता कोणत्या साड्या आम्हाला पसंत पडत आहेत। माझी मम्मी आली होती, माझा भाऊ, आम्ही सर्वजण इथं दुकानामध्ये आलो होतो आणि आम्ही साडी खरेदी करायला गांधीनगरला, कोल्हापूर जवळ गांधीनगर आहे तिथे गेलो होतो आणि आम्हाला अशा काठपदर साड्या पाहिजे होत्या। तर चला बघूया आम्ही कोणत्या साड्या घेतल्या। करा ब्लॉग कंटिन्यू। आता पाहुण्यांना देण्यासाठी वगैरे साड्या घेऊन झाल्या होता आणि लास्टला माझे साडी घ्यायचा नंबर, कारण आता मी जे कार्यक्रमात जाणार आहे ना तिथं मला पण साडी घेणार आहे मम्मी। तर मी म्हटलं मला काठपदर वगैरे नको, मला डिझायनर साडी पाहिजे। तर ही पिंक कलरची साडी आहे ना ती मला पण आणि मम्मीला पण खूप आवडली। छान होती, लाईट वेट होती आणि दिसायला पण एकदम छान वाटत होती। तर हीच आम्ही फायनली साडी पसंत केली। त्याच्यानंतर घरी आलो। घरी आल्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे। परत आज आमच्या म्हणजे गाव देवत असं केलं जातं, दसऱ्याच्या आदल्या दिवशी ना पूर्ण आपले गावातले देव आहेत ना त्यांना प्रसाद दिला जातो, तेल वगैरे घातलं जातं। आपल्या गावात जेवढे देव आहेत ना तेवढ्या देवांना जातात, पानाचा विडा सुपारी ठेवतात आणि तेल वगैरे घालतात। तर सासूबाईंनी नवरत्न केलं होतं, सासूबाईंना जास्त असं पेकाळ्यासारखं झालं, म्हणजे थकवा आला होता। तर म्हटलं ह्या वर्षी तूच जा सगळ्या मंदिरामध्ये, असं तर आम्हाला हा चान्स भेटत नाही, कारण प्रत्येक वर्षी सासूबाई जातात। ह्या वर्षी सासूबाईच म्हटल्या की तू जा मंदिरामध्ये। तर म्हटलं चला ह्या निमित्तानं आपण सगळे आपले गावात देव म्हणजे गावातले देव आहेत ना त्यांना नमस्कार पण करता येईल। तर आता इथं माझी चालल्या तयारी, छान आता आवरायचं चाललंय। मस्त काठपदर आपली गडवाल साडी नेसली, माझ्या आवडीची साडी आहे। मस्त साडी वगैरे नेसून झालं आणि आता इथं आम्ही मंदिरामध्ये आलो आणि चला आता सगळ्या मंदिरामध्ये जाऊया, नमस्कार करूया आणि आमच्या गावातले कोणकोणते देवत आहे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो। करा ब्लॉग कंटिन्यू।
देवाचा विडा ठेवला. त्याच्यानंतर लास्टला आमच्या गावातील बिरोबाचं देवळ आहे ना, तिथं नमस्कार केला आणि आता घरी चाललो. घरी आल्यानंतर लगेच आवराआवरी झाली आणि आज आम्ही माझ्या माहेरी पण जायचं होतं आणि सासूबाईंना घेऊन हॉस्पिटलला जायचं होतं इस्लामपूरला. इस्लामपूरपासून माझं माहेर जवळ आहे, तर मी माहेरी पण जाणार होते आणि सासूबाईंचं डोळ्याचं ऑपरेशन करायचं आहे, तर त्यांच्या डोळे चेकिंगला वगैरे बोलवलं होतं, तर तेच आम्ही चाललो आहे. आता आम्ही इस्लामपूरमध्ये पोहोचलो आणि व्हिडिओच्या क्लिप आहेत ना थोड्याच घेतल्यात, कारण मला जास्त काही शक्यच झालं नाही. गावाकडे कसं बिझी रुटीन असतं, कामामध्ये असतो आणि हे काम झालं की ते काम, त्यामुळे व्हिडिओ घ्यायला लक्षात पण राहत नाही. पण कसं माझं काय रुटीन आहे, मी गावाकडे आल्यावर काय काय केलं थोडं मी तुमच्यावर शेअर करत आहे. चला आता आम्ही इस्लामपूरमध्ये पोहोचलो. आता सासूबाईंना घेऊन आम्ही पहिलं हॉस्पिटलला जातो. हॉस्पिटलची जी काही कामं आहेत ना ती पहिली आवरतो आणि त्याच्यानंतर मी माझ्या माहेरी जाईल. आता इथं फौजी म्हटले मी गाडी वगैरे परत लावून येतो पार्किंगमध्ये, तोपर्यंत तू हॉस्पिटलला जा आणि नंबर वगैरे लाव. इथं मौर्या हॉस्पिटल आहे इस्लामपूरमध्ये, तिथंच मी आली होती. आणि मी मंदिरातून आल्यानंतर जास्त काही नाही, साडी फक्त चेंज केली आणि अशीच आली होती. तर थोडं वेगळं वाटतं, कारण ड्रेसवर सगळे एवढे दागिने वगैरे घालणं चांगलं नाही वाटत. पण चला, मला खूपच गडबड झाली. आल्यानंतर आम्ही लगेच हॉस्पिटलला आलो, कारण हॉस्पिटलचं टायमिंग पण 1 पर्यंत होतं आणि आम्हाला थोडा लेटच झाला होता. इथं आलो. आता मी सासूबाईंचा नंबर वगैरे लावून घेतला आणि फौजी आता येतीलच, गाडी लावायला गेले होते. त्याच्यानंतर फौजी आले आणि आमच्या सासूबाईंचा पण नंबर आला. डोळे चेकिंग करण्यासाठी त्या आतमध्ये गेल्यात आणि त्यांचं एक ऑपरेशन झालं होतं एका डोळ्याचं, त्याचे पण कागदपत्र वगैरे काही असतील ते फौजी घेऊन आले होते डॉक्टरांना दाखवण्यासाठी. त्यानुसार मग आपण पुढल्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं आहे ना, त्याची आपल्याला डेट वगैरे मिळेल. इथं मी आणि कुणाल वेट करत आहे, अर्णव आपला शूट घेत आहे. तर चला बघूया मग काय काय होतंय आणि मग करा ब्लॉग कंटिन्यू. सासूबाईंचे डोळे वगैरे चेक केले, त्याच्यानंतर त्यांचं रक्त वगैरे चेक करायला घेतलं होतं. ते रिपोर्ट पण लगेच मिळतील आपल्याला. आणि फौजीने आता इथं मेडिकल स्टोअरमध्ये औषध वगैरे घ्यायचे आहेत. बाहेर ज्यूस वगैरे होता, तर म्हटलं चला आपण ज्यूस वगैरे पिऊया. त्याच्यानंतर फौजीने लगेच मेडिकलमध्ये जाऊन जे काही औषध वगैरे दिले होते डोळ्यामध्ये ड्रॉप वगैरे, ते पण घेतले आणि आमची इस्लामपुरातली सगळी कामं झाली आणि आता आम्ही चाललो माझ्या माहेरी. तर आजचा माझा व्हिडिओ असा होता. माहेरी काय कार्यक्रम आहे, मी कशासाठी चाललो आहे, नंतरच्या व्हिडिओमध्ये कळेल. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा, मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.